गेल्या काही वर्षात अर्बन नक्षल या शब्दप्रयोगाने बरीच खळबळ माजवलेली होती, मोठं राजकारणही केलं। खरं तर अर्बन नक्षल या शब्दप्रयोगाला अधिकृत सरकारी व्याख्या नाही, पण तरीही हा शब्द सत्ताधारी आणि विरोधकांमधला कळीचा मुद्दा बऱ्याच वेळेला राहिला। पण यंदा स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधानांनी नवीन शब्दप्रयोग केला, दिमागी नक्षल, आणि यावरनं मोठं राजकारण सध्या उसळलंय। विरोधकांच्या जोरदार प्रतिक्रिया येत आहेत। एवढंच काय, दिमागी नक्षल जनता पार्टी नावाचा एक सोशल मीडिया ग्रुप सुद्धा तयार झालाय। पण पंतप्रधानांनी सांगितलेला हा दिमागी नक्षल म्हणजे नेमका कोण? लाल किल्ल्यावरून पंतप्रधान हा शब्दप्रयोग देशाला सांगतायत, नक्की त्यांना काय सुचवायचंय? विरोधक या सगळ्यात तरुण पिढी, जेन झी, चळवळीतले कार्यकर्ते या सगळ्यांसह स्वतःला सुद्धा दिमागी नक्षल म्हणवत सरकारला जाब विचारू पाहतायत। हे सगळं योग्य आहे का? त्यांना काय म्हणायचंय? कुठल्या दिशेने हे सगळं न्यायचंय? हे दिमागी नक्षल नेमकं आहे काय? वास्तव की नॅरेटिव्ह? याच सगळ्याविषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शिवराय कुलकर्णी, भाजपचे प्रवक्ते आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आहेत। आपल्यासोबत पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। मी सुरुवातीला शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाईन, कारण आपल्याला सत्ताधारी पक्षाचे ते प्रतिनिधी आहेत। पंतप्रधान मोदींना नेमकं म्हणायचं काय आहे, त्यांची आपल्याला भूमिका समजून घेतली पाहिजे। दिमागी नक्षल म्हणजे नेमकं पंतप्रधानांना म्हणायचं काय आहे? कारण विरोधकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत, असं एक चित्र समोर येते की हे विरोधकांना उद्देशून म्हटलेलं वक्तव्य आहे। नम्रताजी, आपण जर प्रधानमंत्र्यांचं किंवा पंतप्रधानांचं भाषण नीट ऐकलं तर कोण्या विशिष्ट समूहाला किंवा विरोधी पक्षांच्या नेत्यांना डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांनी केलेलं हे वक्तव्य नाही। एक तर दिमागी नक्षल कोण, याच्यासाठी डोक्यावर एवढा ताण घ्यायची गरजच नाही आहे। कोण राहू शकतं दिमागी नक्षल? नेपाळमध्ये, बांगलादेशमध्ये जेव्हा तरुणाईचं अराजक सुरू होतं, हे अराजक तिथे सुरू असताना ज्या लोकांना भारतामध्ये असं अराजक व्हावं असं वाटतं, असा वर्ग नव्हता का की ज्यांनी या दिशेने भारताचं एकूण व्यवस्था जावी, भारतामध्ये असं वातावरण तयार व्हावं, भारतामध्ये या पद्धतीने सगळा ज्याला म्हणता येईल आपल्याला की लोकशाही ध्वस्त करायची इथली, असं चित्र ज्यांना वाटत होतं उभं व्हावं, तर असा वर्ग आहे। आणि या वर्गाला तुम्ही दिमागी नक्षल म्हणणार नाही तर काय म्हणणार? कारण की नक्सलाइट्स ही जी विचारधारा होती किंवा माओवाद जो होता, तो माओवाद जंगलामध्ये जो होता, तो जंगलामधला माओवाद संपवण्यामध्ये आणि त्यांना मुख्य प्रवाह आणण्यामध्ये मोदीजी आणि अमित शहा यांचं जे सरकार आहे याला मोठं यश आलेलं आहे। म्हणजे अमित भाईंनी एक उदाहरण तिथलं दाखवलं की ती एकेकाळी नक्सलाइट असलेली मुलगी, तिला साधी नेलपेंटची बाटली हातात दिली तर तिला तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। इतक्या वाईट अवस्थेमध्ये ते लोक होते। ते आज रॅम्प वॉकवर चालताना आपल्याला दिसत आहेत, मुख्य धारेमध्ये ते लोक आलेले आहेत। आमच्याकडे हे येत असताना एक वर्ग असा आहे की जो वर्ग तुमच्या लोकशाहीला, तुमच्या स्वातंत्र्याला, तुमच्या व्यवस्थांना, तुमच्या सिस्टीमला, तुमच्या संविधानाला न मानता त्यांचा जो हिडन अजेंडा आहे तो प्रूव्ह करण्यासाठी ते कुठल्याही घातक पातळीवर जायला तयार आहे। आणि त्यांची सोच भारताला खच्चीकरण करणे भारताचं, ही त्यांची सोच आहे, हा त्यांचा विचार आहे। माझं कन्फ्युजन थोडंसं दूर करा। म्हणजे तुम्हाला असं सुचवायचंय का की दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, दिल्लीमध्ये जो लाठीमार झाला, तिथे जे आंदोलक होते ते त्यांच्याकडे तुम्ही बोट दाखवताय का? किंवा झारखंडमध्ये आता जे आंदोलन होतंय, ज्या आंदोलकांवरती लाठीमार झाला, त्या आंदोलकांकडे तुम्ही बोट दाखवताय का हे दिमागी नक्षल म्हणून? नाही, मला तर असं वाटतं की त्या प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्येही तशा तऱ्हेचा अँगल कुठलाच नव्हता आणि तसा असण्याचं कारण नाही। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कॉक्रोच जनता पार्टी आणि जेन झी हे एकत्र आहेत असं जे समीकरण रूढ केला जाणीवपूर्वक काही विशिष्ट लोकांनी किंवा विशिष्ट कंपनी, तर ते तसं नाही आहे। भारतातली जेन झी म्हणजे भारतातला सगळ्यात मोठा युवा वर्ग हा म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी आहे। आणि कॉक्रोच जनता पार्टी जे काही करेल ती या देशातल्या समग्र तरुणाईचं मत आहे। या पद्धतीचा नॅरेटिव्ह उभा केला गेलेला आहे।
त्याच्यामुळे या देशातल्या जेनझी विषयी पंतप्रधान असं म्हणू शकत नाही. त्यांचं म्हणा, आमच्या पार्टीचं म्हणा, आमच्या वैचारिक विचार परिवाराचं म्हणा, या देशातल्या युवकांविषयीचं या पद्धतीचं मत नाही. ठीक आहे. ते अत्यंत रचनात्मक काम करणारे, अतिशय भावनिक स्तरावर काम करणारे, देशावर प्रेम करणारे या देशातले असंख्य तरुण आहे. त्यांच्यातल्या काही प्रतिनिधींनी हुडदून घातला त्या ठिकाणी. त्यांनी जो काही स्तर दाखवला आपल्या स्वतःचा, त्या स्तरामध्ये या देशातल्या सगळ्या तरुणांना बसवणं मला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे त्या आंदोलन जे झालं, त्या आंदोलनाला रिस्पॉन्स दिलेला आहे मोदीजींनी. त्यांची मागणी पूर्ण केलेली आहे. त्यानंतर त्यांच्या मागण्यांमधले जे विषय होते त्या विषयांवर सरकारने काम केलेलं आहे. त्याच्यामुळे एक वेळा त्यांच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर त्यांच्यावर दोषारोपण करण्याचं कारण नाही आणि तो विषय डोळ्यासमोर असण्याचं कारण नाही. पण याच्या मागे एक मोठा वर्ग असा आहे जो सत्ता पिपासू आहे, जो सत्तेसाठी जगणारा आहे आणि सत्तेसाठी येणं केलं प्रकारे या देशामध्ये आपण जे काही लोकशाहीचे सगळे मूल्य स्वीकारलेले आहेत, यांना खुंटीवर टांगून इथे काहीतरी रक्तपात झाला पाहिजे, इथे अशांती निर्माण झाली पाहिजे, इथे कायदे हा जो वर्ग आहे तो वर्ग दिमागी नक्षल. बालाजी गाडे, आता सरकारनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे, मग असं का होतंय? विरोधक स्वतःला का दिमागी नक्षल म्हणतात? म्हणजे चिदंबरम यांचं वक्तव्य पुढे आलंय, त्यांनी म्हटलंय मी आहे दिमागी नक्षल. रोहित पवारांचं वक्तव्य समोर आलं, ते म्हणतायत की सरकार जशा पद्धतीने सांगताय याचा अर्थ जेन झी युवा वर्ग जे सरकारला प्रश्न विचारतायत ते आहेत दिमागी नक्षल. विरोधक अशी दिशा का देऊ पाहते? विरोधकांना नेमकं काय म्हणायचं? नम्रताजी, तानाशहा जो असतो, तानाशहा, त्याला सत्तेला प्रश्न नको असतात आणि त्यामुळे आम्ही काही करू, हम करे सो कायदा, अशा प्रकारे त्यांना देशाचं सरकार चालवायचं असतं. त्यामुळं गेल्या 12 वर्षामध्ये सगळ्याच पातळ्यांवरती भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींचं सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि देशाच्या नागरिकांची राख रांगोळी लागली. आणि त्यामुळं पेपरफुटी प्रकरणाच्या नंतर जेव्हा विद्यार्थी रस्त्यावरती आले आणि यांचं बिंग फुटलं, यांचा बुरका फाडला या देशातल्या तरुण पिढीनं, ते सहन झालं नाही. त्यामुळं त्यांना न्याय देणं तर सोडा, त्यांच्यावरती बंदुकीच्या गोळ्या चालवल्या. आणि जर नरेंद्र मोदीजी ह्या प्रश्न विचारणाऱ्या, हक्क मागणाऱ्या लोकांना जर दिमागी नक्षल म्हणत असतील, तर माझा प्रश्न असा आहे की 400 जागा मिळाल्यावरती आनंद हेगडे म्हणत होते की आम्ही संविधान बदलू. त्यांना काय म्हणणार आहेत नरेंद्र मोदीजी? त्याचबरोबर जे यांचे अयोध्येचा जो माजी खासदार आहे लल्लू सिंग, तो काय म्हणाला की जर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही मूलभूत हक्कामध्ये बदल करू. त्यानंतर किरोडीलाल मीना नावाचे राजस्थानचे यांचे मंत्री होते, त्यांनी सांगितलं आमच्या 400 जागा आल्या की आम्ही संविधान बदलू आणि आरक्षण काढून टाकू. मग नरेंद्र मोदीजी त्यांना काय म्हणणार आहेत त्यांना? त्याचबरोबर पुढे यांचे ब्रिजभूषण सिंग असतील किंवा अनुराग ठाकूर गोली मारो म्हणतायत. मग हे कोण आहेत? यांना आम्ही दिमागी मनोवादी म्हणायचं काय? म्हणजे नरेंद्र मोदी हे स्वतः दिमागी मनोवादी आहेत, अमित शहा दिमागी मनोवादी आहेत आणि या देशाचं संविधान बदलू पाहणारे दिमागी मनोवादी आहेत. आणि लोकशाहीमध्ये जो मूलभूत अधिकार, स्वतःच्या हक्काधिकारासाठी लढण्याचा आणि सरकारला जाब विचारण्याचा जो मूलभूत अधिकार संविधानाने दिलाय, तो अधिकार वापरणाऱ्याला जर या देशाचे पंतप्रधान दिमागी नक्षलवादी म्हणत असतील, तर नरेंद्र मोदींपासून सगळं सरकार हे दिमागी मनोवादी आहे. ते जर आम्हाला नक्षलवादी म्हणत असतील, आणि म्हणून पी चिदंबरम, जयराम रमेश किंवा अगदी रोहित पवार असतील, यांनी म्हटले आम्ही सत्तेला प्रश्न विचारत राहू, लोकांच्या हिताच्या मुद्द्यावरती बोलत राहू. जर त्यावरून ते आम्हाला दिमागी नक्षलवादी म्हणत असतील तर मी सुद्धा आहे. पण असं म्हणणारं सगळं सरकार, मोदींसहित, देवेंद्र फडणवीसांसहित सगळेजण, अमित शहा सहित, हे दिमागी मनोवादी आहेत. बर, विश्वंभर चौधरी, आपण स्वतः चळवळीतले कार्यकर्ते आहात. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातलं राजकारण आपल्या आपल्या जागी सुरू होत राहील. एक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून तुम्ही पंतप्रधानांच्या भाषणाकडे कसं बघता आणि ही जी टर्मिनॉलॉजी आहे दिमागी नक्षल, त्याकडे कसं बघता? खरं सांगायचं ना तर मी मोदी जसे पंतप्रधान झाले तसं मी लाल किल्ल्यावरचं भाषण पाहिलेलं आहे. कारण ते रेकून बोलणं आणि ते मला काय, आणि मी ती काय करत नाही कारण ते स्वातंत्र्य दिनाचं भाषण असतं, पण मला मोदींच्या भाषणात रस नसतो. पण ही जी टर्म त्यांनी आणली, ह्या टर्म मध्ये मला पहिल्यांदा तर थोडंसं विनोदाने असंच वाटलं की कदाचित ते मोहन भागवतांना म्हणत आहेत का काय. त्याचं कारण असं की मोदींनी झुरळांना खूप, म्हणजे या सरकारने तर लाठी हल्लाच केला कॉक्रोच पार्टीला. नंतर मोहन भागवत आले, ते म्हणले की नाही माझा विश्वास आहे त्यांच्यावर. मला असं एक क्षणिक असं वाटलं विनोदाने की कदाचित ते मोहन भागवतांना म्हणत आहेत का. पण गमतीचा भाग सोडून द्या, पण मुद्दा काय की नवीन नवीन टर्म कॉइन करत राहायचा. अर्बन नक्सल काही दिवसापूर्वी
मुद्दा असा 12 वर्ष तुमचं सरकार आहे, कोण येथे अर्बन नक्षल आणि आजही ते का वावरतायत? 12 वर्षानंतर तुम्ही तीच ओरड आहे तुमची की नक्षल नक्षल. अरे मग ते कुठे आहेत, गेले कुठे? त्यांना तुम्ही का जेरबंद नाही करत? यांचे ही हत्यार आहेत संभ्रम निर्माण करायचा. फॉरेन फंडिंग, आता फॉरेन फंडिंग म्हणजे काय, कोणाला येतं ते फंडिंग? त्या लोकांना अटक करायला तुम्हाला कोणी रोखलंय? गृह मंत्रालय राज्याचं तुमच्या ताब्यात, आता ग्रामपंचायतीपर्यंत सत्ता तुमच्या ताब्यात आहे. आता तुम्ही कोणाचं नाव निवडता? बांगलादेशी ते किरीट सोमय्या त्यांचा असतो मोर्चे जश्न काहीतरी ते साजरा करतात दर 15-20 दिवसाला. अरे बांगलादेशी काढायचे कोणी आहेत? डोनाल्ड ट्रम्पनी काढायचे का? ते मोदींना फडणवीसांनाच काढावे लागतील ना, अमित शहा फडणवीसांना. जर या देशात बांगलादेशी राहत आहेत, जर या देशात अर्बन नक्षल राहत आहेत, जर या देशात दिमागी नक्षल राहत आहेत, जर या देशात आणखी कोण राहत आहेत, याचा अर्थ तुमचा फेल्युअर आहे. 12 वर्षात तुम्ही काही नाही केलं. तुम्ही फक्त आरडाओरडा करत सुटला, सत्ताधारी म्हणून तुम्ही काही केलं नाही. हा भारतीय जनता पक्ष हा व्हर्च्युअली विरोधी पक्षच होता. आता कालपासून नम्रता मला हसायला येते या पक्षात. मी तरी लोकशाहीत एवढा खिल्लर पक्ष मी नाही पाहिला. या पक्षाचा हसायला असं येतं की कालपासून यांनी आता मोर्चे सुरू केले सोनिया गांधींच्या विरोधात मोर्चा. अरे सत्ताधारी पक्ष रोज मोर्चे काढतो, मग तुम्ही विरोधी पक्षात राहणं कशाला बसता तिथे तुम्ही? हे फक्त कॉइन करून देशात संभ्रम निर्माण करायचा. आणि अजून एक नम्रता, एकच मुद्दा आहे की यांना काय झाले माहिती, की यांना फुकट नको तिथे मालकी जमवायची सवय लागली. तर आता देशाचा राष्ट्रवाद, देशाची भक्ती ही फक्त आमच्या मालकीची आहे. म्हणजे हे संघ भाजपवाले, ज्यांचा ऍक्च्युअली खरं जर नक्षलाची सुरुवात म्हणलं तर पहिला नक्षलवादी नथुराम या देशातला. नथुराम गोडसे पहिला स्वातंत्र्यानंतरचा आद्य नक्षलवादी नथुराम गोडसे. पण सवय काय लागली की पटेलांवर जमवायचं. आता तुम्ही बघा, साधी गोष्ट आहे, यांचे लोक पटेल पंतप्रधान व्हायला, बोस पंतप्रधान, ह्यांच्यातलं कोणी म्हणला नाही की हेडगेवार किंवा गोळवलकर पंतप्रधान व्हायला पाहिजे. त्याचं कारण यांच्यावर विश्वासच नाही. दुसऱ्यांचं जे ग्रॅबिंग, काँग्रेसचे नेते, सुभाषबाबू ते कम्युनिस्ट होते, हे नेते, आणि यांना काय झालं की मालकी हक्काची सवय लागली. तर यांनी काय केलं की देशभक्ती आमचा ठेका आहे, आम्ही म्हणजे देशभक्त. भले आमचं आंदोलनात काही योगदान नसो, स्वातंत्र्य आंदोलनात आम्ही नसो, 42च्या चळवळीचा आम्ही विरोध केलेला असो, खूपदा आम्ही इंग्रजांची बाजू घेतलेली असो, पण देशभक्ती आमची. आणि याला सुरुंग लागला. पहिल्या यांच्या राज्यपालांनी लावलं, पुलवामात जे घडलं त्याचं जे सत्यपाल मलिक यांनी कथन केलं तिथे यांना पहिला सुरुंग लागला. दुसरा सुरुंग ट्रम्पनी लावला, ज्यावेळी त्यांनी एका ट्विटवर भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं. आणि आता ही तिसरी पिढी, म्हणजे मला तर शुभेच्छा आहेत मोदींना. मोदींनी असे नवीन शब्द घेऊन यावे. त्या निमित्ताने विरोधी पक्षाची चिकित्सा कमी होईल, त्यानिमित्ताने संघ भाजपाची चिकित्सा जास्त होईल, ज्याची आज गरज आहे. आणि खरे कोण नक्षलवादी आहेत, खरा कोणी आता देशात रक्तपात घडवला, कोणी दंगली भडकवल्या, कोणी मशीद पाडली, कोणी गुजरात दंगली, हे सगळं समोर यायला पाहिजे. आणि ते येण्यासाठी मी मोदींना शुभेच्छा देतो. मोदींनी नवीन शब्द दर भाषणात आणावे. मोदींची जी बॉडी लँग्वेज होती, जी मी या थोडीशी क्लिप काही पाहिली, ती बॉडी लँग्वेज मोदींची हे सांगत होती की मोदी पूर्णतः बॅकफुटवर गेलेले आहेत. संसदेत राहुल गांधी आणि बाहेर कॉकरोच आंदोलन यांनी आता संघ भाजपाला पूर्ण आरगळ्यात आणलेला आहे. आणि संघ भाजपा एका कॉर्नर होणं, जे म्हणतात एका कोपऱ्यात आता गेलेले आहेत असं मला माहिती. शिवराय कुलकर्णींकडे अनेक मुद्दे आहेत क्रॉस करायला, पण मी मृणाल मॅमची एक कॉमेंट घेते आणि मग मी शिवराय कुलकर्णी सगळं क्रॉस करण्यासाठी मी तुमच्याकडे येते. मृणाल मॅम, दिमागी नक्षल हा एक शब्दप्रयोग असा आहे की अर्बन नक्षल हा शब्दप्रयोग असा करण्यात आला होता ज्याची अधिकृत व्याख्या कधीच सरकारनं आजपर्यंत दिली नाही. आणि आता दिमागी नक्षल हा शब्द असा आहे की ज्याची अधिकृत व्याख्या कदाचित देणं हे गरजेचंही नसेल. काय म्हणायचं ह्याला वास्तव म्हणून दाखवता येईल का, की ह्याला फक्त नॅरेटिव्ह म्हणूनच खेळता येईल? या देशातलं राजकारण इतकं विषाक्त झालेलं आहे की स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात देखील ज्या प्रकारे विधानं केली जातात आणि ती चिकित्सा केली जाते, यामुळे ते नरेटिव्हच्या पातळीवर सतत पुढे चालत राहील. गेली 12 वर्ष ते तसंच नरेटिव्हच्या पातळीवर चालत होतं आणि आताही चालत राहील. हे या देशाचं दुर्दैव जरी असलं तरी ते वास्तव आहे. त्या वास्तवातनं पुढे जायचा विचार करावा लागेल. दिमागी नक्षल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्द वापरल्यामुळे त्याच्यावर विचार निश्चितच होईल. तो झालाही पाहिजे. या देशात कोणीही तानाशाही नाही. या देशात तानाशाही टिकूही शकत नाही. आपण आपल्याला जे काही विचार स्वातंत्र्य आणि बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालंय त्याचा उपयोग करून हे विधानं करू शकतो, ही या देशाची पुण्याई आहे. पण त्याचबरोबर या दिमागी नक्षल या शब्दाचा विचार करतानाच मोदींनी देशासमोरची जी काय आव्हानं उलगडून दाखवली आहेत त्याबद्दलही चर्चा करण्याचा आजचा दिवस असायला हवा. त्यांना काहीतरी एक कन्सेप्च्युअलाइज करायची सवय असते. पंचसूत्री, यावेळेला होतं सप्तधारा.
त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग या विषयावर सर्वाधिक भर दिला. सत्ताधारेतला तो पहिला त्यांचा मुद्दा होता. हे मॅन्युफॅक्चरिंग या देशाचे पंतप्रधान कोणीही असोत वाढलं नाही तर देशाचा बॅलन्स ऑफ पेमेंट स्थिरस्थावर होणार नाही. त्याच्याकडे लक्ष देण्याचा जेव्हा सरकार प्रयत्न करत असेल आणि त्याला जर विरोध होत असेल तर अशा प्रकारचे शब्द चर्चेत येतील. या देशाचं दुर्दैव जसं मोदींच्या भाषणातली काही विधानं आहेत तसंच वंदे मातरम होत असताना काही गोष्टींचं भान न बाळगलं गेलं का अशी शंका उत्पन्न होणं हेही आहे. मी या देशातल्या दोन्ही प्रमुख पक्षांना आवाहन करते. देशासमोरच्या समस्या मोठ्या आहेत, जागतिक परिस्थितीमुळे त्या वाढलेल्या आहेत. त्याच्यावर विचार करण्यासाठी जे काय विचार वर्तुळ ते उजवं असो किंवा डावं असो प्रश्न मांडते आहेत त्याकडे लक्ष देण्याचा दिवस हा स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनाचं भाषण हे असतं. वंदे मातरम बद्दलचा कायदा जर संसदेने पारित केला तर ते वंदे मातरम व्हायला हवं. त्याबद्दल शंका उपस्थित होत असेल तर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि मग अर्बन नक्षल, दिमागी नक्षल या विषयांवर आक्षेप घ्यावा. त्यांचा तो हक्क आहे. आणि मला असं वाटतं देशात जर चांगल्या विचारांची चर्चा योग्य प्रकारे झाली तरच आपण पुढे जाऊ शकू. अन्यथा नरेटिव्हच्या आणि शब्दच्छलाच्या लढाईतच आपली पुढची 20 वर्ष जातील आणि आपण कुठेही पोहोचू शकणार नाही. ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहेच पण विरोधकांची आहे. नम्रता. शिवराय कुलकर्णी. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सुरुवात केली की आम्ही प्रश्न विचारायचे नाही का. प्रश्न विचारण्यासाठी तुमचा जो विरोधी पक्ष नेतेपद आहे तुम्ही संसदेमध्ये पूर्ण अधिवेशन होऊ देत नाही. अधिवेशनामध्ये रोज आग्रह धरता की अमित भाई शाह आले पाहिजे, अमित शाह कहा गया. तर भाषा भारतीय जनता पार्टी ज्यांना थिल्लर वाटते की नाही त्यांना राहुल गांधीची भाषा आवडते की मैं उसको सोने नहीं दूंगा, क्यों सोता है हो, कैसे सोता है हो. ही जी भाषा वापरतात ना राहुल गांधी, ज्यांना भाजप थिल्लर वाटतो त्यांना राहुल गांधी महान वाटतो. खरं म्हणजे ज्यांना भाजप थिल्लर वाटतो ते अतिशय चिल्लर लोक आहेत. या चिल्लरांना कवडीची किंमत नाही आहे. मी तुम्हाला सांगतो जगन्नाथाची रथयात्रा असते की नाही नम्रताजी, ती सगळे भाविक आणि सगळे भक्त आणि सगळी जनता ओढत असते. त्याच्या खालून एक कुत्रं चालतं पण त्या कुत्र्याचा समज असतो की जगन्नाथाचा रथ आपणच ओढून राहिलो. तसा काही चिल्लर मंडळीचा महाराष्ट्रातल्या समज झालेला आहे. भाजपच्या 2-4-5 जागा ज्या कमी झाल्या त्यांना वाटते की आपण कुठेतरी हा पाचकळपणा केला. तसा त्या पाचकळपणामुळे यांच्या जागा कमी झालेल्या आहे. त्याचं श्रेय ते लाटू इच्छितात आणि भारतीय जनता पार्टीला थिल्लर म्हणतात. भारतीय जनता पार्टीला थिल्लर म्हणणारे किती चिल्लर आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी लक्षात घ्यावं. राहुल गांधींनी का पळून जातात राहुल गांधी संसदेमधून. जर तुम्ही विरोधी पक्ष नेते आहे तिथे जबाबदारीने उभे राहा, तिथे भांडा, तिथे प्रश्न विचारा. तुम्ही प्रश्न विचारणार नाही, तिथे काम होऊ देणार नाही. तिकडे संसद सुरू असताना तुम्ही छत्र्या तिथे उपलब्ध असताना तुम्ही पावसामध्ये रील काढता. तुम्ही रील सम्राट आहात. तुम्हाला रील दाखवून टाळ्या घ्यायच्या. तुम्ही माकड आणलं सोबत पण सगळ्या आतापर्यंतच्या 15 वर्षातले सगळ्यात जास्त माकड चाळे हे तुम्ही केलेले आहेत. मग माकड चाळे करण्यासाठी तुम्ही विरोधी पक्षनेते बनलेले आहात का. आणि ज्यावेळी अमित भाई आले त्यावेळी तुम्ही पळून गेले. तुमची हिंमत नाही आहे. त्यावेळी तुम्ही सांगता मला अमित भाईंचं भाषण ऐकायचं नाही आहे. म्हणजे तुम्हाला नॅरेटिव्हसाठी हे सगळं करायचं आहे. या देशातलं वातावरण खराब करायचं आहे. आणि काल तर कळस झाला कळस की वंदे मातरम साठी आजही यांची जी मानसिकता आहे या मानसिकतेमध्ये यांना सरतन से जुदा चालतो. पण त्वम ही दुर्गा दशप्रहरण धारिणी हे आजही यांना चालत नाही. सरतन से जुदावर बोलणार नाहीत. त्यावेळी हे त्या वस्त्यांमध्ये जाऊन काकाजान, अम्मीजान, अब्बीजान, अब्बाजान करत फिरतील. सरतन से जुदावर बोलणार नाहीत. पण हे त्वम ही दुर्गा दशप्रहरण धारिणी हे यांना वंदे मातरम बद्दल चालणार नाही. ज्या शरद पवारांनी सोनिया गांधींवर विदेशी म्हणून आक्षेप घेतला होता त्यांचं ते विदेशीपणा असलेलं त्यांचं ते काल त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. काल त्यांनी वंदे मातरम थांबवलं. खरगे सारखा माणूस 3 मिनिटं उभा राहू शकत नाही, 30 सेकंद उभा राहू शकत नाही. आणि त्याही नंतर कॅमेऱ्याच्या माईकनी आवाज टिपला. त्यामध्ये राहुल गांधी म्हणतात की हे आपलं गीत नाही, आपण हे म्हणत नसतो, आपण आपलं गीत वाजवलं पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे तुमची मानसिकता काय आहे. तुमची मानसिकता जे खोट्याचं खरं,
खऱ्याचं खोटं करण्याची तुमची मानसिकता आहे. शिवराय कुलकर्णी- रोज तुम्हाला रील बनवायच्यात, रोज शिवराय तुम्हाला कुलकर्णी, खोटं बोलायचं आहे. रोज तुम्हाला एका महिलेचा अपमान मेलोनीचा ज्या पद्धतीने केला संदीप याच दीक्षित भाषेत शिवराय कुलकर्णी, जसं एक बाजूला सदन चालू दिलं जात नाही, जसं एक बाजूला सदन चालू दिलं जात नाही हा आरोप होतो, तसं दुसऱ्या बाजूला जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात महिनाभर सरकारकडून उशीर केला जातो रिप्लाय करण्यासाठी, हाही आरोप केला जातो. हाऊसमध्ये अमित शहा येण्यासाठी 3 आठवडे उशीर होतो, हाही आरोप केला जातोय. ठीक आहे, आरोप प्रत्यारोप होत राहतील. बालाजी गाडे आपल्याला उत्तर देतात. बालाजी गाडे, मला सांगा ना, नाही जंतर मंतरवर जो आम्ही उशीर केला असं तुम्ही जे म्हणता, मला एक सांगा, कोणतंही आंदोलन जे आहे ते आंदोलन सुरू असताना त्या आंदोलनातले प्रश्न काय आहे, त्या आंदोलनाच्या समस्या काय, त्यावर तोडगा काय काढायचा याचा यथोचित वेळ घेऊन कार्यक्रम केलेला आहे. दोन्ही मंत्री त्यांना भेटायला गेले, त्या तरुण मुलांना दोघं त्यांना भेटायला गेले, त्यांच्या समस्या ऐकल्या, त्यांचे प्रश्न ऐकले. महिन्याभरानंतर आंदोलन संपलं. महिन्याभरानंतर असं आहे, महिनाभर आंदोलन झालं होतं. तुम्ही ऐकून घ्या, याच्या आधीचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांपेक्षाही हे जे नेहमीचे शाहीनबागमध्ये दिसणारे हे भाजपला थिल्लर म्हणणारी ही जी मंडळी आहे ना, जी शाहीनबागमध्ये दिसते, जी सिंगू बॉर्डरवर दिसते, जी सीएच्या विरोधात दिसते, जी मोदी विरोधात दिसते, यांची कोणती विचारधारा आहे? बरं ते सोडा. तिथे आपले लडाखचे कार्यकर्ते, आपले लडाखचे सोनम वांगचुक किती दिवस उपोषण करत होते? 19 दिवस उपोषण करत होते. 19 दिवसात का सरकार तिथे फिरकलं नाही? सोनम वांगचुकांनी उपोषण थांबवलं होतं. सोनम वांगचुकांनी सकारात्मक रिझल्ट दिलेला होता. सोनम वांगचुकांना ठीक आहे, आपण आता विषयांतर करूया. नको विषयांतर केलं तर आपण मूळ मुद्द्यापासून बाजूला जाऊ. पण जसे आरोप एका बाजूचे होतात तसे मी दुसऱ्या बाजूचे आरोप सुद्धा फक्त सांगितले. बालाजी गाडे मुद्दा मांडतायत. बालाजी गाडे, सगळ्यात महत्वाचं या ठिकाणावरती जी भाषा भाजपचे लोक वापरतायत तो त्यांच्या संस्काराचा भाग आहे. त्यांच्याकडनं फार काही शालीनतेची मला अपेक्षा नाहीये. नंबर 1, आता त्यांनी जे चिल्लर टिल्लर स्वतःच्या पक्षाला म्हणून घेतलं, भाजप जरी चिल्लर असेल तरी देखील आम्ही शक्यतो त्याचं तसं वर्णन करत नाही. भाजप चिल्लर आहे अख्ख्या आणि ठिल्लर पण आहे हे अख्ख्या भारतातल्या लोकांना दिसतंय. आता उरला प्रश्न, संसद चालते का कोण चालू देत नाही, याचा अख्ख्या देशानं पाहिलेला आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी संपूर्ण सदनाचं अधिवेशन होईपर्यंत सभागृहामध्ये आले नाही, आणि ज्या दिवशी आले तिथं अनिश्चित कालासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. पळ काढणं आणि पळून जाणं हे तुमची संस्कृती आहे. आणि वंदे मातरमवरती तुम्ही बोलताय ज्यांच्या बालाजी गाडे, सदनामध्ये काय गोंधळ होता हा सुद्धा बघितलाय देशाने. सदनामध्ये काय गोंधळ होता हा सुद्धा देशानं बघितलाय. अमित भाई आले तेव्हा माझं भाषण ऐकण्याची तयारी नाही, मी त्यांचं व्याख्यान ऐकणार नाही, मी त्यांचं भाषण ऐकणार नाही म्हणून पळून गेले. राहुल गांधी करू द्या. एक लक्षात घ्या, आमचे 3 मुद्दे होते. पळून गेले राहुल गांधी. माझा आजचा चर्चेचा मुद्दा वेगळाच आहे. बालाजी गाडे, माझा चर्चेचा मुद्दा आजचा वेगळाच आहे. काँग्रेसचं यश नाही. आपण त्या मूळ मुद्द्यापासून बाजूला नको जाऊया ना. बालाजी गाडे, माझा मुद्दा असा आहे की विरोधक स्वतःला दिमागी नक्षल का म्हणून घेत आहेत? आंदोलन आहे म्हणून मोदीजींनी हाताळलं, मोदीजींच्या सरकारने हाताळलं. बालाजी गाडे, माझा मुद्दा असा आहे, विरोधक स्वतःला दिमागी नक्षल का म्हणून घेत आहेत? कारण नरेंद्र मोदींनी सरकारच्या विरोधामध्ये बोललेल्या प्रत्येक व्यक्तीला दिमागी नक्षल म्हटलेलं आहे. असं कुठे म्हटलंय? भाषणात कुठे असा उल्लेख आहे का? ह्या प्रत्येक व्यक्ती हा दिमागी नक्षल वाटतोय. त्यांना सरकारला प्रश्न विचारणारा या देशातला जेनजी, या देशातला युवक, या देशातला तरुण हा त्यांना दिमागी नक्षल वाटतोय. आणि म्हणून सत्तेला प्रश्न विचारणं दिमागी नक्षल असेल तर ही मानसिकता दिमागी मनुवादाची आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे दिमागी मनुवादी आहेत. त्यांचे सगळे लोक दिमागी मनुवादी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशी विधानं करत राहावं. आधी आंदोलनजीवी म्हटले होते, आधी अर्बन नक्षल म्हटलेले होते, आता दिमागी नक्षल म्हटले. हे अशा जसं विश्वांबर सर म्हणाले तशा नरेंद्र मोदींना शुभेच्छा आहेत की त्यांनी हा ठिल्लरपणा करत राहावा. आणि समारोप करतो, शिवराय कुलकर्णी ते कुत्रा वगैरे म्हणाले की यांना काय वाटतं की देशभक्तीच्या गाड्याखाली हे चाललेत, राष्ट्रभक्तीच्या हे कुत्र बनून चाललेत. आणि या देशभक्तीच्या राष्ट्रगाड्याखाली चालणाऱ्या भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय आपण कुत्र बनून चाललोय, तर ते आपणच सगळं ओढतोय.
अशा प्रकारचा गैरसमज भाजपचा सुद्धा झालाय. जशास तसं उत्तर मिळेल, जशास तसं. विश्वंभर चौधरी एक गोष्ट नक्की, त्यांनी असेच चाळे करत विश्वंभर चौधरी, यामध्ये एक गोष्ट नक्की की 2029 मध्ये मोदीजी शिवराय कुलकर्णी, माझी वेळ संपत आला, आय एम सॉरी, तुम्हाला इंटरप्ट करायला लागेल. विश्वंभर चौधरी, एक गोष्ट नक्की की दिमागी नक्षल ही इतकी सेफ टर्मिनॉलॉजी आहे की त्याला डिफाईन नाही करता येणार आहे. ती स्पेक्युलेशन्स वरतीच चालत राहील. खूपच सेफ टर्मिनॉलॉजी आहे ती, असं नाही वाटत? मोदींच्या कोणत्याच टर्मिनॉलॉजी डिफाईन करतात नाही, ते तसंच असतं. आणि आता मला कळलं नाही त्यांना एवढा का राग येतो. तर काय वंदे मातरमचा आणि भाजपा संघाचा संबंध काय आहे वंदे मातरमचा? वंदे मातरम पहिल्यांदा 1896च्या काँग्रेसच्या अधिवेशनात स्वतः रवींद्रनाथांनी गायलं. 1907ला जनगणमन रवींद्रनाथांच्या नातीने गायलं. भाजप आणि संघाचा संबंध मोहम्मद अली काँग्रेसची जागीर आहे का सांगा ना मला तुम्ही. वंदे मातरम काँग्रेसची जागीर आहे का? विश्वंभर चौधरी, याच्यावर डिबेट होऊन जाऊ द्या, याच्यावर डिबेट होऊन जाऊ द्या की वंदे मातरम कोणाची जागीर आहे. चौधरीजी, एक वेळा याच्यावर डिबेट होऊन जाऊ द्या की वंदे मातरम कोणाची जागीर आहे. सांगतो ना तुम्हाला, मी तेच सांगतो. काँग्रेसची जागीर आहे का? अहो मला सांगा, 2 कडवे का काढले, कोणी काढले, कोणी विरोध केला होता? वंदे मातरम सोबत अल्लाह अकबरचा नारा तुम्ही कसा काय स्वीकारला? अल्लाह अकबर आल्याबरोबर तुम्ही तुम दुर्गा दशप्राणा धारिणी का काढून टाकलं? कोणी काढलं? कोण होता पुढाकार घेणार? आणि तुम्ही त्याला राष्ट्रगानाला दर्जा दिला का? सांगा ना जरा तुम्ही काय सांगता काँग्रेसच्या आयडियावरती? अहो काँग्रेस होती त्यावेळी. एक मिनिट, त्यांना बोलू दे. शिवराज कुलकर्णी त्यांना बोलू दे. मी येतो, शिवराज कुलकर्णी ठेवा संघाच्या मुख्यालयात डिबेट, मी येतो नागपूरला. कोणाला सांगताय वंदे मातरमचा काय संबंध? तुमचा नमस्ते सदा वत्सले मातृभूमी तुम्ही म्हटलं का वंदे मातरम संघाच्या शाखेत? का नाही म्हणत तुम्ही? उसना अवसान आणायचं, कशावर हक्क सांगायचा का? हे काँग्रेसच्या 1996 पासून प्रत्येक अधिवेशनातलं गाणं वंदे मातरम. काय संबंध संघाचा आणि भाजपाचा या गाण्याशी? तुमचा संबंध नमस्ते सदा वत्सले मातृभूमीशी. तुम्ही तिकडे राहा. पण मुद्दा तो नाही, आमचं ते म्हणणं नाही. आमचं जे म्हणणं आहे की कब्जा करायचा कशावर आहे? सरदार पटेलांवर कब्जा, आपल्या सुभाषचंद्रांवर बसत, आता तुमचं चांगलं आहे, पण तुमचा कब्जा होणार नाही. वंदे मातरमचा 7-12 संघाच्या नावाने या देशात कधीही होणार नाही. कारण की इतिहास आहे की 1896 पासून हे गाणं काँग्रेसच्या अधिवेशनातलं गाणं आहे. त्यामुळे तुम्ही तसा कब्जा करण्याचा प्रयत्न करू नका. मला फक्त नम्रता एक सांगायचं शेवटचं, या सरकारला, आणि 12 वर्ष तेच चाललंय, आता यांना कितीदा सांगायचं, पण तरी एकदा सांगितलं पाहिजे. देशातला तुमच्या विचाराशी सहमत नसलेला माणूस हा तुमचा शत्रू आहे अशी जर तुमची धारणा असेल तर 80% देश तुमचा शत्रू आहे. कारण तुमचे परंपरागत मतदार फक्त 15% हिंदुत्ववादी, बाकी मतं तुम्ही ते आजचे दिन वगैरे करून गोळा केली. 15%च्या वर या देशात हिंदुत्ववादी मतं नाहीत, हिंदुत्ववादी माणसं नाहीत. आणि त्याच्यामुळे तुमच्या विचारसरणीच्या विरोधात तो जर देशाचा विरोधक असेल तर 85% लोक तुमचे विरोधक आहेत, ते देशाचे विरोधक नाहीत. त्यांचं या देशासाठी, माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. हे जेव्हा हे संघवाले इंग्रजांच्या बाजूने बोलत होते ना, तेव्हा आमचे बाप जाते लढलेले त्या देशासाठी. कशावर मालकी जमवता तुम्ही? स्वातंत्र्य आंदोलनातला सांगा काय तुमचा हिस्सा? येऊ द्या समोर काय संघाने काय केलं ते. काही नाही, शून्य आहे स्वातंत्र्य संग्रामातला हिस्सा. ठीक आहे, आपण आता विषयांतर, या बाबतीत विषयांतर नको करूया. एक गोष्ट नक्की आहे, मला मृणाल मॅमची अगदी शेवटची कमेंट थोडक्यात द्यायची, माझी वेळ संपली आहे. मृणाल मॅम, एक गोष्ट नक्की आहे की पुढच्या काळामध्ये हे दिमागी नक्षलचं कवित्व आपल्याला राजकारणाभोवती मात्र खूप बघायला मिळणार आहे. अर्थातच पुढच्या 3 वर्षामध्ये सरकार त्यांची जी लोकप्रियता आक्षेपात आलेली आहे किंवा वादग्रस्त झालेली आहे ती सावरायचा प्रयत्न करेल. आणि ते सावरण्यासाठी बाकी लोक आमच्या विरोधात उभे आहेत, आमच्या कल्पना ते प्रत्यक्षात येऊ देत नाहीत, अशी मांडणी केली जाईल. पाठोपाठ काही राज्यांच्या निवडणुका येत आहेत. काँग्रेसला देखील आपला परफॉर्मन्स सुधारायचा आहे. त्यांना लिव्हरेज मिळत आहे. ट्रॅकरमध्ये लोकप्रियता वाढलेली दिसते राहुल गांधींची. त्यामुळे परस्परांवर आरोप करणं हेच या देशाचं आता पुढच्या 3 वर्षातलं चर्चेतलं भवितव्य राहणार आहे. पण नम्रता, आपण दर्शकांसमोर अजूनही एक बाजू मांडू. हे सगळं सुरू असताना भारताच्या प्रगतीचा आलेख इथल्या लोकसंख्येमुळे, इथल्या प्रामाणिक लोकांच्या प्रयत्नांमुळे आणि इथल्या राजकारणाशी संबंधित नसलेल्या अनेक घटनांमुळे वाढतोय. या प्रयत्नांना गती द्यायचा प्रयत्न जो कोणता राजकीय पक्ष करेल त्या पक्षाच्या मागे जनता उभी राहील. राजकीय पक्षांनी असे प्रयत्न केले नाहीत तर एक कॉकरोच पार्टी नावाची काहीतरी तयार होते संघटना, ऑन फक्त व्हर्च्युअल असते, त्याकडेही
राजकीय पक्षांनी लक्ष द्यावं, खरंय. भान बाळगावं. या देशाला समोर जायचंय, वादात त्यांना रस नाही. खरंय. स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षीही आपण लक्षात घेणार नसू तर ते आपलं दुर्दैव असेल. तशी वेळ दोन्ही मोठ्या राजकीय पक्षांनी या देशवासियांवर येऊ देऊ नये, खरंय. एवढंच कळकळीचं आवाहन आपण आपल्या चर्चेच्या माध्यमातून करूया. नाही, अगदी खरं आहे. हा दिमागी नक्षलवाद खरा आहे, खोटा आहे, नॅरेटिव्ह आहे, हा पुढे अभ्यासाचा विषय आणि कालानुरूप त्याचं आपल्याला उत्तर मिळेलच. पण या सगळ्या गोष्टीचं दिमागी राजकारण मात्र केलं जाईल आणि हे राजकारणी तुमच्या डोक्याशी खेळतायत का, खेळ करतायत का, तुमच्या मनाशी खेळतायत का, तुमच्या विचार कुठेतरी स्पाइक करायचा प्रयत्न करतायत का आणि तुमचे विचार, तुमची माथी भडकवायचा प्रयत्न करतायत का, तर त्यापासून नक्की सावध राहा. एवढंच एक कळकळीचं आवाहन सगळ्यांना करू इच्छिते. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.